आपण पुन्हा एकदा जाणार आहोत, तोपर्यंत आपण वळूयात पुढल्या बातम्यांकडे। आम्ही एनडीए मध्ये जाणार हे दादा एनसीपीतल्या एका गटाला आवडलं नाही असं रोहित पवार म्हणालेत, किंवा दादाच बाहेर पडतील हे एका गटाला आवडलं नसावं असं रोहित पवारांनी म्हटलंय आणि त्यातून हे सगळं घडलं असावं असंही म्हणता येईल असं रोहित पवार म्हणतात। दोनपैकी एका दृष्टिकोनातील एका गटानं हे केलं असावं असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला आहे। विलीनीकरणाची चर्चा ही सुरू होती, त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे। याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही एनडीए बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष, आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी। नाहीतर दुसरा जो सिनारिओ आहे, दृष्टिकोन आहे की दादाच एनडीए मध्ये राहणार नाहीत, दादाच एनडीएतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील, आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा। त्यामुळे ह्याच्यामध्ये जर राजकारण असेल आणि ह्याला जर घातपात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि राजकारण आणायचं असेल तर या दोन दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन कुठला तरी असावा, आणि त्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो याच्या मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल।